नमस्कार, मी धनश्री द सोशल बफर पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आलो आहोत मुक्काम पोस्ट राळेगणसिद्धी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे माननीय समाजसेवक श्री अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी धनश्री. अण्णा, तुमचं द सोशल बफर चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते. अण्णा, एका अतिशय ग्रामीण भागात तुमचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक थोर समाजसेवक झालात. तर हा तुमचा सगळा जीवन प्रवास कसा होता? तसं माझा परिवार साधारण होता. गरिबी होती. आई वडील शेती करायचे, मजुरी करायचे आणि त्याच्यातून आम्हाला शिकवायचे. शिक्षण घेत असताना 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे मुंबईला जायचं शिक्षणाला. मग मामांनी मला तिकडे घेऊन गेला आणि 11वी पर्यंत शिक्षण तिकडे झालं. पण मुंबईचं वातावरण दूषित होतं, त्याच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. पण एक गोष्ट महत्वाची होती. महात्मा गांधी जे म्हणत होते, तुम्हाला ध्येय बदलायचं असेल तर आधी गाव बदलावं लागेल. जोपर्यंत गाव बदलणार नाही तोपर्यंत ध्येय बदलणार नाही. माझ्या डोक्यात ते बसायला लागलं. असं का म्हणत होते गांधीजी? खेड्यांच्या विकासामध्ये प्रदूषण जास्त नाही जेवढं शहरांच्या विकासामध्ये प्रदूषण आहे. शहरांच्या विकासात एवढं प्रदूषण नाही. प्यायला पाणी नाही, जेवण लागलं नाही. 6-6 किलोमीटर खडे पडले जायचे. हाताला काम, भाकरीचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही त्याला ज्ञान काय सांगणार? उपाशी पोटी माणसांना ज्ञान सांगून काय होत नाही. भाकरीचा प्रश्न सुटला पाहिजे. भाकरीचा प्रश्न सोडायचा असेल तर निसर्गाने जे देण दिले आम्हाला, निसर्गाने जी देण दिली तिचा उपयोग करून घेऊन व्यक्ती, परिवार, गाव स्वावलंबी कसे होतील हा विचार होऊन गेला. आणि असा विचार करत असताना व्यक्ती, परिवार, गाव स्वावलंबी करायचं, त्यांच्या भाकरीचा प्रश्न सोडवायचा, त्यासाठी पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं हा पर्याय आहे. पडलेला पावसाचा थेंब ना थेंब अडवणं, जिरवणं भूगर्भामध्ये आणि भूगर्भातून जे पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे ते शेतीला द्यायचं. 300 एकर जमिनीला पाणी मिळत नव्हतं. 300 एकर. आता आम्ही 80 बंधारे बांधले. 80 16 जमीन बंधारे बांधले, सिमेंट बंधारे बांधले. हे सगळं थेंब ना थेंब अडवलं, जिरवलं. आज ज्या गावात 300 एकर जमिनीला पाणी मिळत नव्हतं त्या गावामध्ये 1200 एकर जमिनीला 2 पिकं मिळायला लागली. तिसरं पीक नाही पण 2 पिकं, रब्बी आणि खरीप. 2 मिळालं खूप झालं. हे 2 पिकं मिळाले त्यामुळे काय झालं, ज्या गावातून 300 लिटर दूध बाहेर जात नव्हतं, दूध गाय नाही, डेव्हलपमेंट नाही, 300 लिटर दूध बाहेर जात नव्हतं. आज दर दिवस
1200 लिटर दूध दररोज बाहेर चाललं. अरे वा, खूप छान. गांधीजी म्हणत होते अर्थव्यवस्था बदलायची असेल तर गावाची अर्थव्यवस्था बदलायची. बरोबर. आणि गावाची अर्थव्यवस्था बदलायची असेल तर जमीन आणि पाण्याचा विचार केला पाहिजे. नक्कीच. जमीन आणि पाणी हो. दोन्ही गोष्टी जर डेव्हलप झाल्या तर तुमचं अर्थव्यवस्था बदलेल. खरंच आहे. इथं ते काम केलं. कोणाकडून डोनेशन घेतलं नाही. अच्छा. कोणाकडून हात पसरला नाही. कोणाकडून पैसे मागितले नाही. ओके. शासकीय योजना हा हा. आणि लोकांचा सहभाग याच्यातून ही कामं उभी झाली. अच्छा. ओके. आणि आज गावामध्ये सोबत आली. आजपर्यंत एवढे लोक पाहण्यासाठी येतात. पाहून त्याचा गुणाकार करतात, लिहितात, वाचतात. हो हो. हा भाग महत्वाचा आहे. म्हणून मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केलं शून्यातून आणि शून्यातून सुरुवात केलं, गावाचा विकास होत गेला. नुसतं राज्यातून नाही. अच्छा. अनेक राज्यातले लोक यायला लागले पाहायला कसं केलं. तिथून प्रेरणा घ्यायला लागली. मग मला 4 राज्यामध्ये ॲडवायझर नेमलं त्या सरकारने. अच्छा. ओके. आंध्र प्रदेश, आंध्रा 5 वर्ष मी ॲडवायझर राहिलो. ओके. अच्छा. ओडिसा, आंध्र प्रदेश, अच्छा. मध्य प्रदेश आणि राजस्थान ओके. या राज्यामध्ये मी ॲडवायझर म्हणून राहिलो 5 वर्ष. अच्छा. तिथे मीटिंगला जायचो. गावच्या लोकांना गाईड करायचो. अच्छा. पाणी कसं अडवायचं, कसं जेवायचं, पाण्याची पातळी कशी वाढवायची हे त्यांना सांगायला लागलो. आणि त्याच्यामुळं त्याचा प्रसार जास्त झाला. ग्रेट ना. या गोष्टीमुळं आमच्या कामाचा प्रसार बराच झाला. त्यामुळं आज लोक एवढे येतात ठिकठिकाणून. अनेक राज्यातले लोक त्यांना माहीत पडलं, ते पाहतात, प्रेरणा घेतात आणि आपल्या आपल्या गावात काम करतात. हो. नक्कीच नक्कीच. तेव्हा हे काम करायचं एका गावासाठी नाही, एका गावात जे काम करायचं ते देशासाठी. हो. गाव बदल तर देश बदल. येस येस. गावात बदललं नाही तर देश बदलणार कसा. म्हणून आम्ही गावात काम करताना नेहमी देशाचा विचार करतो. अच्छा. कारण मी 17 वर्षाचं वय होतं. अच्छा. 17 वर्षाचं तरुण होतो. आणि हे सगळे विचार डोक्यात फिरायला लागले. मग मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलं, जोपर्यंत मी जगेल गाव, समाज, देश त्यांची सेवा करेल. अच्छा. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. हो. कर्मण्य अधिकार असते मग फलेषु. निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते. हो हो. ती पूजा. आजही माझं वय झालं तर 90 वर्ष होऊन सुद्धा बँक अकाउंट कुठं असं माहित नाही. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा किती अवॉर्ड मिळाले? 2.25 कोटी रुपये अवॉर्ड वेगवेगळे. ओके. 2.25 कोटी. ते सुद्धा ठेवले नाही, त्याचा ट्रस्ट केला. आणि ट्रस्टच्या माध्यमातून ज्या लोकांनी राज्यात देशात आपलं जीवन समर्पित केलंय अशा लोकांना 1 लाख 2 लाख अवॉर्ड देतो. अरे वा. ते अवॉर्डच्या पैशातून परत अवॉर्ड. आपलं काही नाही. मी माझ्या आयुष्यात बँक अकाउंट ठेवला नाही. त्यामुळं जीवनात जो आनंद आहे त्या आनंदाला सीमा नाही. खरंच. मी संपला ना
मी संपला, माझं संपलं. हो. माझं संपलं, दुःखाला काय करणार? हम्म. माणसांना दुःख का लागतं? माझ्याच्या पाठीमागं मी निर्माण होतो, माझं निर्माण होतं. माझं घर, माझं दार, माझी जमीन, जरा धक्का लागला, मारामाऱ्या. हो. मी निर्माण झालं की माझं आलं, आणि माझ्याच्या पाठीमागं दुःख आहे सगळं. माझ्या आयुष्यात मी संपला. माझं घर आहे गावात, शेतीवाडी आहे, भाऊ आहेत. ओके. 50 वर्ष झाले घरात जाऊन, परत घरात नाही. अच्छा. भावांच्या मुलांची नावं काय ते माहित नाही, पण आनंद एवढा, त्या आनंदाला सीमा नाही. हो. खरं. लखपती करोडपतींना जो आनंद मिळत नसेल तो मी आज अनुभव करतो. किती आनंद आहे. हो हो खरंच. दुःख उरलंच ना, दुःखच उरलं ना तर राहिलं काय आनंद. खूप छान अण्णा, खूप छान. मी संपलं, माझं संपलं, माझं संपलं, दुःखाला काही कारण नाही. अशा पद्धतीने मी काम करत आलो, आणि काम करत असताना मग भाकरीचा प्रश्न कसा सुटेल, मग पाणी अडवणं. 80 बंधारे बांधले. अच्छा. गॅबेल बंधारे, सिमेंट बंधारे. पावसाचं पडलेलं पाणी जे वाहत होतं ते जाग्यावर अडवलं. अच्छा. अडल्यामुळे भूगर्भात जिरलं. भूगर्भात जिरल्यानं पाण्याची पातळी वाढली. आणि ज्या गावात 400 लिटर जमिनीला पाणी मिळत नव्हतं, आज त्या गावात 1,500 एकर जमिनीला 2 पिके मिळायला लागली. खूप छान. गरिबी देशाची आली त्याच्यात तर गांधीजी म्हणत होते खेड्याकडे झाला. त्यांचं स्वप्न हे होतं खेड्याकडे झालं म्हणजे खेड्यात जाऊन तिथलं डेव्हलपमेंट करायचं. आज अनेक लाख झाडं लावली, कोणी आजारी पडत नाही. हो. ऑक्सिजन वाढला, सोबत आली. अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यामध्ये जीवनभर हे काम करत राहिलो. पण अपेक्षा काही नाही, सेवा. हो. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते. हो हो हो. ही पूजा समजून करत आलो, आणि त्यामुळं आज 90 वर्षाचं वय झालं, अजून ताप नाही, खोकला नाही, सर्दी नाही, काही नाही, आनंदात मग्न असतो. हो खरंच. अण्णा, तुमच्या लहानपणापासून तुम्हाला समाजसेवा करण्याची प्रेरणा कुणापासून मिळाली? पहिले तर आईची. आईची, तुमच्या आईची प्रेरणा. अच्छा. अण्णा, तुमच्या आईचं नाव काय? लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई. अच्छा. हा. लहान होतो. हा हा. ती मला बाळ कडू पाजायची. हा हा हा. हे बघ, कोणाची चोरी करायची नाही, कोणाची लबाडी करायची नाही, नेहमी सत्याने वागायचं. वाईट केलं तर मग आपलं वाईट होतं. हो. सगळे मला बाळ कडू पाजायचे. अच्छा. आईचा संस्कार आणखी मोठा होतो. स्वामी विवेकानंदाच्या विचाराचे प्रभाव. ओके. अच्छा. पुस्तक वाचले. हा. स्वामी विवेकानंद, आणि विवेकानंदांच्या पुस्तकातून प्रेरणा मिळते. गांधीजींचे विचार. अच्छा. गांधीजींचे विचार, गांधीजींच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले, त्याच्यातून प्रेरणा मिळाली. ओके. अशा वेगवेगळ्या प्रकारे मला प्रेरणा मिळत गेली. अच्छा अच्छा. ओके. पण मूळ प्रेरणा आईची. आईची मिळाली. खूप छान. ती ग्रॅज्युएशन झालेली नव्हती. हा हा हा. ते फार शिकलेली होती असं नाही. नाही. हो. पण पशु पक्ष्यांचा समाज नाही, माणसांचा समाज आहे. हो.
जरा एखादा माणूस चुकला तर हम्म. लोक बोट उठवतात, Yes. त्याने असं केलं, त्याने हो. तसं केलं. म्हणून माणसांचा समाज आहे, हम्म, हम्म. पशुपक्ष्यांचा समाज नाही. हो. समाजामध्ये कसं वागावं हम्म. हे त्याला कळलं होतं. हम्म. ते धडे मला देत होते. हम्म, हम्म, हम्म. आज माझ्या आयुष्यात हम्म. 90 वर्षाचं वय झालं. 90 वर्ष. हम्म, हम्म. 90 वर्षाच्या वयात हम्म. एवढा सुद्धा दाग नाही. खरंय. ते पडेल का? हा. पडणार नाही. पण वस्तुस्थिती आहे. हो हो. हम्म. वस्तुस्थिती आहे. हम्म. आणि त्यामुळं दाग नसल्यामुळं सतत आनंदात असतो. कोणाला घाबरायची गरज नाही. अण्णा, हे गावात पूर्वी ह्या गावामध्ये खूप व्यसनं चालायची, पण तुमच्या काया पालटामुळे ह्या गावातलं व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप कमी झालंय. व्यसन, तर त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी 35 दारूच्या भट्ट्या होत्या. 35 इथे 35 दारूच्या भट्ट्या होत्या. हम्म. आज तुम्ही पाहणार हम्म. कुठल्या दुकानात जा, हम्म, हम्म. बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला नाही. लोकांनी त्याच्यावर आळा घातला. हो. कारण पूर्वी होळीचा सण यायचा, होळीचा. हम्म, हम्म, हम्म. आणि होळीच्या सणाला गोरे वगैरे जळायचे, लाकडं जळायचे. काय म्हणलंय, लाकडान गवऱ्या जळून होळी साजरी नाही. हम्म. दुराचाराची होळी केली पाहिजे. वा, खूप छान. ती होळी झाली. हम्म. दुराचाराची होळी, दुराचाराची होळी हम्म, हम्म. ही खरी होळी आहे. हम्म. मग आम्ही होळीच्या दिवशी हम्म. गावकऱ्यांनी विचार केला हम्म. की आपल्या गावात कुठल्याच दुकानात बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला ठेवायचे नाही. हम्म, हम्म, हम्म. लोकांनी मान्य केलं. हम्म. आता जवळजवळ 15 वर्ष 20 वर्ष होत आली. हम्म. कुठल्याच दुकानात बिडी नाही, सिगरेट नाही, सिगरेट तंबाखू. ओके, खूप छान अण्णा, खूप छान. कारण ही नवीन पिढी आहे ना. हम्म. नवीन पिढीला लागण होती ती इथून होती. हो हो हो. तो कोणाला तरी पाहतो आणि याला वाटतं एक झुरका मारून पाहू. आणि झुरका मारतो आणि याला सवय लागते. सवय लागते. गवत इथे आपल्या जवळच नसेल तर तो पिणार कसा? हो. हम्म. त्याच्यामुळं समोर गाव सुखी आहे, हो. आनंदी आहे. हम्म. अण्णा, भविष्याबद्दल तुमचं काय मत आहे? ह्या गावाबद्दल आणि भविष्याबद्दल काय सांगू शकाल? गाव एवढं लवकर बिघडणार नाही. हम्म. फाउंडेशन पक्क झालं, हम्म, हम्म, हम्म. ते आता लवकर बिघडणार नाही. एका जागेवर कधी राहत नाही. हम्म, हम्म, हम्म. आदर्श हा एका जागेवर राहत नाही, हम्म. कालांतराने बदलतो. हम्म. पण तसं इथं सुद्धा बदल होईल. हम्म, हम्म, हम्म. अण्णा जरा गेला हम्म. आणि दुसरा तेवढं वेळ देणारा, तेवढं त्याग करणारा नाही मिळालं तर मग बिघडेल. हम्म, हम्म, हम्म. लिडरशिप हम्म, 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 हम्म. लिडरशिप जर संपली हम्म. तर मग बिघडेल. हो. पण तरी सुद्धा हम्म. एकदम बिघडणार नाही. हम्म, हम्म, हम्म. हम्म. फार हळूहळू स्लो पाया पक्का केलात तुम्ही गावाचा. खरंच. असं. हा. अण्णा, तुमच्या बाबतीत म्हटलं जातं की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुमचा जो प्रवास आहे समाजसेवेचा, तर त्याच्यामध्ये तुमचा एखादा अविस्मरणीय क्षण सांगा ना. अविस्मरणीय प्रसंग एक आहे. हम्म. मी सैन्यात गेलो होतो. हम्म, हम्म, हम्म. 1965 मध्ये हम्म. भारत पाकिस्तानाचं युद्ध झालं. हम्म. मी त्यावेळेला पंजाब मध्ये होतो अच्छा. आणि पाकिस्तानने आमच्यावरती हवाई हमला केला. हम्म. गाडीमध्ये 25-30 गोळ्या लागल्या माझ्या. बापरे. माझ्या कपड्यावर एक तुकडा लागला. हा हा हा. इथे एक तुकडा आहे लागला. आहे. हो.
हां. आणि मी पाहिलं एवढा गोळा लागला आणि मी वाचलो ही ईश्वराची काहीतरी इच्छा आहे. हो. जीवनाचा अर्थ कळला होता. हम्म, हम्म, हम्म. त्याच वेळेला मी ठरवलं हम्म, आता माझा हा पुनर्जन्म आहे, हम्म, नवीन जन्म आहे. हम्म, हम्म. हा नवीन जन्म गाव, समाज आणि देशाची सेवा हम्म, हम्म, हम्म. जीवनात त्यांच्यासाठी द्यायचं. हो. त्याने आपल्याला जगवलंय, हम्म, निर्णय घेतला हम्म, हम्म, हम्म. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हम्म, 90 वर्षापर्यंत हम्म, हम्म. ती सेवा चाललेली आहे. हो. प्रेरणा मिळाली हम्म. त्या पाकिस्तानच्या लढाईत. अच्छा, ग्रेट अण्णा. डोळ्याने मरण पाहिलं ना, येस येस, माझं मरण मी डोळ्याने पाहिलं. खरंच. ते प्लेन समोर आलेले मी पाहिले, गिरटे घालून परत मागून आले ते पाहिलं. हम्म, हम्म, हम्म. हे सगळं मी पाहत होतो. हम्म, एकदा फायर केली, हम्म, गेले, हम्म, हम्म. परत राहून मरण आले. अच्छा. हम्म, हे मी माझं मरण मी माझ्या डोळ्याने पाहिलं. हम्म, 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 हम्म. त्याच्यामुळे मरणच मरून गेलं, हां. मरणाची भीती राहिली नाही. हम्म. अण्णा, तुम्ही 12 वर्ष आर्मीत नोकरी केली, मग आर्मी सोडून इकडे कसे काय आलेत तुम्ही समाजसेवेमध्ये? पाकिस्तानच्या लढाईत ठरवलं ना, जोपर्यंत जगायचं हम्म, हम्म. गाव, समाज आणि देशाची सेवा करायची. हम्म, हम्म, हम्म. मग इथे आलो. हम्म. हे मला 65च्या लढाईत समजलं, हम्म. पण माझी सर्व्हिस फक्त 5 वर्षाची. ओके. अशा अवस्थेत मी परत कसं जाणार? हम्म, हम्म. मला जगण्यासाठी घेत राहायला पाहिजे. हम्म. म्हणून 65 पासून 75 पर्यंत हम्म, हम्म. आणखी सर्व्हिस केली ओके. आणि पेन्शनचा अर्धा झालो हम्म. आणि व्हॉलंटियर पेन्शनवरती आलो. हम्म, हम्म, आता मला पेन्शनचा अर्धा झाल्यामुळं पेन्शनचे पैसे मिळणार होते. हम्म, हम्म. आता मला चिंता नव्हती. म्हणून मी ठरवलं आर्मी सोडली. आपलं जीवन हो. समाजासाठी. हं. आज आणि ते आज इन्कम एवढं आहे की सगळं अवॉर्ड वगैरे हम्म, हम्म, हम्म. 2,500 कोटी रुपये हम्म, हम्म. अवॉर्ड. हो. ती उलट 3-4 कोटी रुपये मी वाटतो, हम्म, हम्म, हम्म. ठेवत नाही, हां, खरंच. कोणालाही देत नाही, हां, फक्त समाज हितासाठी, खरंच खरंच खरंच. जनतेच्या हितासाठी. हो हो हो. अण्णा, तुमच्या शालेय जीवनाचं बद्दल सांगा ना काही. माझे सुरुवातीला माझे आजोबा नगरजवळ भिंगार म्हणून गाव आहे, हम्म. तिथे ब्रिटिश आर्मीमध्ये जमादार होते. ओके. आणि आमच्या शेती इथं होती, हम्म, हम्म. पण आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले ते भिंगारला अच्छा. आणि भिंगारमध्ये राहायला लागलो. हम्म, हम्म, हम्म. आजोबा आर्मीमध्ये आम्हाला जमादार असल्यामुळे हम्म, हम्म. हम्म. सुरुवातीला शाळा जी झाली हम्म. ती भिंगारमध्ये हम्म. कैको शरो इराणी ब्रदर्स ओके. अच्छा. नावाची शाळा होती. अच्छा. हां हां हां. तिथे माझं नाव टाकलं. हम्म, हम्म, हम्म. मग तिथं शिकायला लागलो. हम्म, हम्म. 5वी ते 10वी पर्यंत. हम्म. 5वी पर्यंत तिथं शिकलो हम्म. आणि 6वी पासून मुंबईला गेलो. अच्छा. 10वीच्या पुढे मग 11वी करेन सोडलं. हम्म, 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 हम्म. 11वी पर्यंत शिकणार नाही. हम्म, हम्म, हम्म. पण आज IAS झालेल्या लोकांना लेक्चर द्यायला जातो. खरंच खरंच. हम्म. ज्ञानाचा जन्म अनुभवातून होत असतो. हम्म, हम्म. अनुभव हम्म. दिवसेंदिवस जनतेमधली समाजसेवा कमी होत चालली आहे. हो. आणि त्याला अनेक कारण असतील तरी हम्म. पॉलिटिक्स, राजकारण, पक्ष, पार्ट्या, हम्म. हे दावे, हो. त्याच्यामुळं
समाजसेवेमध्ये पुरे जीवन द्यावं लागतं, हम्म. निष्काम भावनेने कर्म करावं लागतं, हो. त्याचा अभाव पडतो. हम्म, हम्म, हम्म. म्हणून सर्व ठिकाणी होत नाही. हम्म. पण जिथे जिथे आजही जे समाजसेवा म्हणून काम करणारी माणसं आहेत ते काम उठून दिसत आहे. हम्म, हम्म, हम्म. आजही दिसत. हम्म. बाबा आमच्यासारखी माणसं हो. प्रेरणा, हम्म. लोकांना प्रेरणा मिळते. हम्म. दीपक झालंय ना. अण्णा तुमची तब्येत आता कशी आहे सध्या? तब्येत तुमची? तब्येत चांगली आहे. हम्म. 90 वर्ष झाले. अजून आजार नाही, कुठला त्रास नाही. हम्म. अजून सकाळ संध्याकाळ वॉकिंग करतो. हम्म, हम्म. चिंता नाही ना डोक्यात. हम्म, हम्म, हम्म. चिंता आणि चिंता. हम्म. चिंता ही मेलेल्या माणसांना जातात ना, हम्म. त्याच्यापेक्षा चिंता फार विक्षेप आहे. हो बरोबर. चिंता, हम्म. चिंता, हम्म. चिंता ही सगळ्यात वाईट आहे. हम्म. ती चिंता जाळत असते. हम्म, 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 मला त्याच्यात राहिलंच नाही, हम्म. चिंता राहिलीच नाही. हम्म. मी संपला ना, हम्म. माझं संपलं. माझं संपलं, दुःखाला काही कारण नाही. सगळा आनंद झाला. त्या आनंदात मग्न असतो हम्म, हम्म, हम्म. रात्रंदिवस. हा. लोक येतात, बोलतात, हो. थोडापुरतं त्यांच्याशी बोलतो, हो. इकडं बाजूला गेलो हा. की आपल्या आनंदात मग्न. हम्म, हम्म, हम्म. खूप छान. दुःख उरलंच नाही जीवनात. मोह पण नाहीये कसला. आता तुम्ही सगळे प्रपंच करून बसलेले माणसं, मुलं झाले, तुम्हाला अण्णा सारखं जगता येणार नाही. खरंच आहे अण्णा, आता खरंच. त्यांना पहिलं सांभाळलं पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. आणि सांभाळायचं म्हणलं तर चिंता लागते. हो. चिंता, हम्म, हम्म, हम्म. हम्म. ती चिंता मला राहिलीच नाही. हो. हम्म. अण्णा तुमचा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचा दिनक्रम काय असतो? सकाळी उठलो, सकाळ वॉकिंग करतो, हम्म. व्यायाम करतो, हम्म, हम्म. हम्म. स्नान, हम्म. अंघोळ वगैरे झाली. हम्म. दिवसभर माणसं येत राहतात. हो. दिवसभर हम्म. अनेक प्रश्न वेगवेगळे, नुसत्या गावातले नाही, हम्म. परदेश, परगावातले, परराज्यातले. हम्म. मग त्यांना त्यांच्याशी चर्चा करत असतो. हम्म, 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 हम्म. हम्म. फक्त दुपारी 3 ते 5 हम्म. आराम करतो. अच्छा. त्याला बोलत नाही. हम्म, हम्म, हम्म. 2 तास. हम्म. बाकी मग आता 5 वाजता उठलो, हम्म. आता परत वॉकिंग करणार ओके. हम्म. आणि संध्याकाळी हम्म. पुन्हा ध्यान करणार. ओके. हम्म. असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हम्म, हम्म. चालू असतं. बिझी असतो, हो हो. आनंदात असतो, हम्म. दुःख उरलं नाही. खरंच. एक जीवनाबद्दल एवढे लोक येतात, चर्चा होते. हे चर्चा काही स्वार्थी नाही, हम्म. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हम्म. एक माणूस एवढं करू शकतो ज्याच्याकडे धन नाही, हम्म. दौलत नाही, हम्म. सत्ता नाही, हम्म. माया नाही, मोह नाही, हम्म. काही नसताना एवढं काम करू शकतो. हम्म. तर आपण काहीतरी करू शकू हम्म. असा विश्वास निर्माण होतो. हो. जनतेला प्रेरणा मिळते. हम्म. आज अनेक तरुण
अनेक माणसं या मार्गाला लागले. समाजसेवेच्या. हो. हे माझं सौभाग्य आहे. हम्म, 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 हे जे तरुण आहे, युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. हम्म. ही युवा शक्ती जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही समाज देशाचं. करेक्ट. तरुणाच हा देश घडवू शकेल. हो. तर तरुणांना जागवण्याचं काम करणं गरजेचं आहे. हम्म, हम्म, हम्म. ते मी Right. करतो राईट राईट माझ्या परीने. राईट. हम्म, जेवढे जागतील तेवढे जाऊन. हम्म, आज गावातले तरुण सुद्धा हम्म, चांगल्या मार्गाने येतात. हम्म. अविवाहित आहात तर तुमचं त्या मागचं कारण कोणतं होतं, लग्न न करण्याच्या मागचं कारण? मी आधी ठरवलं होतं. हम्म, हम्म. ज्या वेळेला मी तरुण होतो, हम्म. धन दौलत सत्ता माया मोह काही ठेवायचं नाही. हम्म. आनंद लुटायचा असेल तर याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हम्म. आणि उद्या लग्न केलं, प्रपंचाला 2 मुलं झाले तर मागे लोडणं लागेल. मग मला करता येणार नाही. सगळ्यांना अण्णाकडे होता येणार नाही. बरोबर. पण ज्यांना ज्यांना होता येतं त्याने करावं, हम्म, त्याचा आनंद आहे. हम्म, हम्म, हम्म. न तर समाज कसा करणार, देश कसा करणार. हम्म, हम्म. सगळ्यांनी अण्णा जर सगळं बॅचवर राहून कसं ना करा, प्रपंच करा, हम्म, लहान करा मोठा करा, हम्म, पण करा. हम्म, त्याच्यातून समाज चालवतो, हम्म. देश चालतो. अण्णा, तुम्ही आम्हाला एवढा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल द सोशल वफर पॉडकास्ट मधून तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आत्ताच आपण अण्णांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. त्यांच्यापासून समाजाला एक खूप छान प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या गप्पांमधून समाजाला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. त्याबद्दल मी राळेगण सिद्धी आणि अण्णा यांचे मनपूर्वक आभार मानते.